देशात अनेक दुर्दैवी घटना घडतात, त्यापैकीच ही एक मोठी दुर्दैवी घटना मानली जाते. अहमदाबाद मध्ये विमानात 242 प्रवासी होते अशी माहिती एअर इंडियानं सोशल माध्यमावर दिलेली आहे. या विमानात 2 वैमानिक आणि 10 कर्मचारी होते. या विमानाची धुरा कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे होती. एअर इंडियाच्या माहितीनुसार 242 पैकी 169 प्रवासी भारतीय होते. 53 ब्रिटिश नागरिक होते. एक व्यक्ती कॅनेडियन होता तर 7 लोक पोर्तुगालचे होते. अपघातानंतर अहमदाबादला पोहोचलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलंय, बहुतेक सर्व प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचं काम पूर्ण झालं, परंतु 1.25 लाख लिटर इंधन असल्यामुळे तापमान इतकं जास्त झालं होतं की कोणीही वाचण्याची शक्यता नव्हती. अहमदाबाद शहरात विमानतळाजवळ मेघानी नगर या रहिवासी भागात ही विमान कोसळलं. दुर्घटनाग्रस्त विमान कंपनीचं ड्रीमलाइनर प्रकारातलं 787-8 हे विमान होतं. अपघातातून ब्रिटिश नागरिक असलेले एक प्रवासी वाचलेत. विश्वास कुमार रमेश असं त्यांचं नाव आहे. विमानातील 11 ए क्रमांकाच्या सीटवरती होते अशी माहिती अहमदाबादचे पोलीस आयुक्त GS फलिक यांनी ANI वृत्तसंस्थेला बोलताना दिलाय. विमानानं उड्डाण घेता 30 सेकंदात मोठा आवाज झाला. हा आवाज इतक्या कमी वेळात घडलं हे सगळं की काहीच समजलं नाही असं संबंधितांचं म्हणणं आहे.